नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आज हवामान अभ्यासक प्रसिद्ध हवामान अभ्यासक सन्मान्य दत्त साहेब आहे यांच्यासोबत आपण थोडक्यात महत्त्वपूर्ण या वर्षीच्या हवामान संदर्भातील विषय अपडेट घेणार आहे. अर्थात जसं की मान्सून संदर्भातील योग्य माहिती, मान्सून कधी दाखल होणार आहे किंवा कशा पद्धतीने यावर्षी पाऊस बरसणार आहे, नेमकं सुपर एल निनोचा काय प्रादुर्भाव आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती दत्त साहेबांकडून आपण जाणून घेणार आहे. तर काय सांगू शकता? तर आज मी भोकरदन या ठिकाणी आलो होतो. तर बायोसीड्स कंपनीचा कार्यक्रम होता आणि इथं शेतकरी कशामुळे बोललेले होते, कारण की यावर्षी थोडं पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. मग पिकं कोणते करावे, तर त्या निमित्तानं बायोसीड कंपनीनं शेतकरी मेळावा आयोजित केला होता. तर या ठिकाणाहून एक अंदाज दिला. तर मी इकडे आल्याच्यानंतर सर्वप्रथम भोकरदनच्या लोकांना सांगू इच्छितो, हे जालना जिल्ह्यातल्या, तुम्ही काय करा, शेतीचे कामं आटपून घ्या. कारण की राज्यामध्ये मग तिथं जर अंदमान बेटो उद्या सकाळी मान्सून आला तर तिथून 10 दिवस केरळ यायला लागतात. म्हणजे 26, 27, 28 मेला केरळ येणार आणि तिथून 5 ते 6 दिवस म्हणजे महाराष्ट्रात. तर माझं ते अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्या महाराष्ट्रात पाऊस येणार. म्हणून शेतकऱ्यांना सर्वप्रथम शेतीची कामे करून घ्यावी. साहेब, आता सुपर एल निनो हे जे एक वाक्य खूपच जास्त चर्चेत आहे. सुपर एल निनो म्हणजे आणि एकंदर विचार केला असता दरवर्षीच्या तुलनेमध्ये टेम्परेचरचा जर काही विचार केला तर असं काही एक्झाम्पल अकोला जिल्ह्याचा घ्या तर तिथं 45 डिग्री प्लस गेलं होतं आणि इतर सरासरी जिल्ह्यामध्ये 42 डिग्री किंवा 40 डिग्री प्लस यावर्षी टेम्परेचर मागच्या वर्षीच्या मुकाबल्यात खूप जास्त आहे. नेमकं याचं काय कारण आहे, याचा प्रादुर्भाव काय असणार यावर्षी? सुरुवातीला एल निनो बद्दल सांगतो. हे एल निनो काय आहे तुम्हाला सांगतो. एल निनोचं हा मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. याचं मराठीतून नाव होतं बाळेशिव. हे बाळेशिव नाव पडण्याचं कारण एल निनो डिसेंबरमध्ये उद्भवतो आणि डिसेंबरमध्ये बाळ येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, म्हणून त्याला संबोधलं एल निनो. पण तुम्हाला सांगतो, हे नावं नाहीत, घटना नाही, त्या आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. त्या पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागराचं काय होतं, डिसेंबर महिन्यामध्ये त्या समुद्रात पाणी गरम होतं आणि ते पाणी गरम झालं की त्या कधीतरी 10-15 वर्षामध्ये एकदा भारताकडे दुष्काळ पडला होता असं जाहीर करतात. पण तुम्हाला सांगतो, वास्तविक आता परिस्थिती तशी नाही. तर तुम्हाला एक सगळ्यात सोपं उघड सांगतो, आपले इंग्रजी महिने कधी सुरू होतात? जानेवारीला. आपल्या महाराष्ट्रात पाऊस कधी येतो? जून ते सप्टेंबर. आणि एल निनो कधी उद्भवतो? डिसेंबर. मग ते एल निनो उद्भवायला त्याच्या आपला पाऊसच निघून चाललाय ना. हे तर गणित पक्क आहे का नाही? तुम्हाला सांगतो, एल निनो असो या नसो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये 7 जून ते 7 जुलैच्या दरम्यान पाऊस येणार आणि शेतकऱ्याची मात्र पेरणी करून देणार. म्हणून हे लक्षात येतं. पण हल्ली काय झालं, हे तज्ज्ञ जे आहेत ते एल निनोशी बोलत आहेत. आणखीन एक तुम्हाला माहीत असं म्हणून सांगतो, तुम्ही काय करा, गुगलवर दक्षिण अमेरिकेमध्ये जे पेरू देश आहे, पेरू देशाचं तापमान बघा. त्या पेरू शहराचं तापमान सर्च करा. तिथं आत थंडी आहे. मग तिथं थंडी म्हणल्यावर तिथं समुद्राचं पाणी कसं आहे, थंड राहील का गरम राहील? मग ज्यावेळेस ते थंड राहिलं तर त्यावेळेस लहान उन्हा उद्भवतो आणि आपल्या इकडे पाऊस पडतो. आणि आता तिथं थंड पाणी आहे, तिथं काही गरम पाणी नाही. म्हणून म्हणतो, दरवर्षी महाराष्ट्रात जे भारतामध्ये जे पाऊस पडतो, ह्या भारताच्या ह्या सगळ्या भूभागावरचं तापमान बघावं लागतं. हिमालयात बर्फवृष्टी कशी झाली त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये उत्तर आणि मध्यमध्ये तापमान कसं वाढलं त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे ह्या गोष्टी असतात. एल निनो असो या नसो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस येणार, येतो तर येतो. हे मात्र गणित पक्कड लक्षात यायचं. सरळ सांगायचं झालं तर तुमचं आता यावर्षी सरासरी पाऊस आहे, जास्त काही इफेक्ट पडणार नाही. जसं की एकंदर सर्व हवामान अभ्यासक जे पुढे आपल्या राज्यातील आहे, हे आता आपण नाव कोणाचं घेणार नाही, बरेच काही हवामान अभ्यासक तुम्हाला अनुसरून हवामानाचे अंदाज देत असतात. त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत असतं की एल निनोमुळे यावर्षी या जिल्ह्यामध्ये असा पाऊस बरसणार, तिथे असा इफेक्ट पडणार, काही ठिकाणी खूप बरसणार तर काही ठिकाणी अक्षरशः अकाळ पडणार, दुष्काळ पडणार. नेमकं याचं काय कारण आहे सर? तुम्हाला सांगू इच्छितो, यावर्षी जे पाऊस पडणार आहे, तर मी जानेवारीमध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं 2026ला पाऊस कमी राहील आणि सरासरी इतका पडेल. तर सरासरी इतका म्हणजे कसा, हे तुमचा जालना जिल्हा आणि हे भोकरदन शहर आहे. तर दरवर्षी ह्या भोकरदनमध्ये काय होतं, 650 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. पण काय झालं, 2025ला 1200 मिलीमीटर पाऊस पडला. 2 पावसाळ्याचा इतका पाऊस या भोकरदनला पडला. शेतकऱ्याचं नुकसान झालं. तसा 2026ला पडणार नाही, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे. मात्र परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. ज्या वर्षी पाऊस कमी पडतो ना, त्या वर्षी शेतकऱ्याला मालच जास्त होता.
यावर्षी 2 पिकं येतात. 2 पिकं कोणते? खरीप पण येतंय आणि रब्बी येतंय. खरीप कशामुळं? पाऊस कमी असल्यामुळं खरीप चांगलं येतं आणि परतीचा पाऊस जास्त पडल्यामुळे रब्बी येतं. म्हणून 2026 शेतकऱ्यासाठी चांगलंच आलंय. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता या ठिकाणी भोकरदन या ठिकाणी आहेत म्हणून लगेच या ठिकाणचा अंदाज देखील सांगतो. 22 तारखेपर्यंत तुमचा भोकरदन असो, जालना जिल्हा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये असंच वारं सुरू राहणार आहे. 23 तारखेला हे वारा बंद होईल. 24 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होईल आणि तुमच्या ह्या भोकरदनमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये 27-28 तारखेला मात्र या ठिकाणी पाणी साचलेलं दिसतं, मान्सून पूर्व पाऊस पडलेला दिसतं. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. वन अँड लास्ट क्वेश्चन सर, आता एकच फक्त प्रश्न आहे की मान्सून संदर्भातील एक किती तारखेपर्यंत सरासरी एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये दाखल होऊ शकतो? तर तुम्हाला एक सांगू देतो, मान्सूनचं कसं आहे माहिती आहे का, की आज म्हणजे उद्या 17 तारखेला अंदमान येणार, तिथून 10 दिवस केरळला जाणार आहे. केरळला 10 दिवस आल्याच्या नंतर तिथून 6 ते 7 दिवसात महाराष्ट्रात येतो. पण हे जात असताना मुंबईकडे जातो. पण यावर तसं होणार नाही. मधल्या मार्ग आहे, शॉर्टकट मार्गाने पाऊस दाखल होणार आहे. म्हणजे पुरेपूरच पाऊस येणार आहे आणि पुरेपूर पाऊस आल्याच्या नंतर मग लवकर येतो. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जायला जवळपास 7-8 जूनच्या जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. त्याचे आपण जसं जसे त्याची वाटचाल होईल त्याचे व्हिडिओ तर परत दिले जातील. जर कधी काय होतं, मान्सून समजा आला, मान्सून लवकर आला, महाराष्ट्रात पाऊस आला, जर अरबी समुद्रात एखादं चक्रीवादळ झालं आणि त्या चक्रीवादळाची दिशा जर ओमानकडे गेली, दुबईकडे जर जाणार असलं, मग हे त्यावेळेस हे बाष्प उडून जातं. फक्त चक्रीवादळ नाही व्हायला पाहिजे, ही अशी परिस्थिती. तर मित्रांनो, हे होतं हवामान अभ्यासक कोणते पिकं लावून विचारायला. तर मित्रांनो, हे होते हवामान अभ्यासक डग साहेब, ज्यांचे कायमस्वरूपी आपण जसं तर हवामान संदर्भातील कॉलिंगच्या माध्यमातून नेहमी अपडेट देत असतो. लाखो शेतकरी त्यांना आपल्या चॅनल देखील बघत असतात. तर खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. ओके.